कीर्तन सेवा आटोपल्यानंतर एकदा एक जणांच्या घरी जेवणाची व्यवस्था होती. तिथे जाऊन बसल्यानंतर समोरच्या अलमारीमध्ये लक्ष वेधून घेणारा एक हत्ती ठेवलेला होता, लाकडाचा हत्ती. मागोमाग दोघ जण आले. बसल्या बसल्या हत्तीकडे बघून म्हणू लागले, मला वाटतं साग आहे. दुसरा म्हणला, छे छे खैराचा आहे. पहिला म्हणला, नाही नाही सागच आहे. दुसरा म्हणला, नाही नाही खैराचा आहे. करता करता त्यांच्यातला संवाद असा वाढला की दुसऱ्याच्या घरामधली अलमारी आहे, आपण जाऊन त्याला हात घालू नये हे भान नाही राहिलं. गेला हत्ती उचलला, हातात घेतला आणि बघ किती हलका आहे, खैराचा आहे, तुला सांगत होतो ना, हे घे, असा फेकला त्याच्या अंगावरती. त्यांनी पाहिला, तुझं म्हणणं खरं आहे म्हणाला. सागाचा असता तर जरा जड असला असता. ठीक आहे, ठेवून दे म्हणाला, मी तटस्थपणे पाहतो. दुसरे दोघ जण आले, या बसा म्हणले, जेवणाच्या ताटाची तयारी चालू आहे. लक्ष वेधून घेणाराच असल्यामुळे त्यांचंही लक्ष हत्तीकडेच गेलं. एक म्हणाला, सोंड अशी उत्तम आहे, असं वाटतं आत्ता गळ्यात माळ घालेल. दुसरा म्हणाला, सोंड काय बघतो, त्याच्या अंगावरती स्वस्तिक आहे, प्रणवाचं चित्र आहे, शुभचिन्ह आहेत. अशी चर्चा त्यांची रंगत गेली आणि चर्चा अशा ठिकाणी येऊन पोचली. तो म्हणाला, अरे ही छान अशी शुभ गुणांनी युक्त असलेली गजांत लक्ष्मी आहे. नमस्कार केला. दुसऱ्यांनीही नमस्कार केला. दृष्टांत संपला. ज्या पहिल्या दोघांनी हत्ती पाहिला तोच हत्ती हत्तीच्या रूपाकडे, शुभ लक्षणांकडे न पाहता हत्तीचं लाकूड पाहिलं. त्याला मायेचा प्रभाव म्हणतात. जगाकडे पाहताना जगामध्ये असलेलं ब्रह्मत्व लपून बसलेलं, डोळ्याला न दिसलं, तो मायेचा प्रभाव आहे.